नमस्कार. रॉयल कारभारीण या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. रियांश ईशा भाग 10. ईशाचं बोलणं रियांश ऐकतच बसला आणि ईशाला म्हणाला, ईशा, कधी कधी बोलणं गरजेचं असतं. कारण की असं बोललं ना की माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करतो. बरोबर का नाही? ईशाने मान हलवली आणि त्याला म्हणाली, हो हो, अगदी बरोबर. हा, प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्याला कसं पुढे जाऊन द्याल? तुमचंच बरोबर आहे. रियांश म्हणाला, हो का? ईशा म्हणाली, हो. त्या दोघांच्या इथे मॅनेजर आणि मिस्टर देसाई आले. मॅनेजरने देसाईला सांगितलं, सर, आजच्या गेम कॉम्पिटिशनमध्ये मिस्टर रियांश आणि त्यांच्या पार्टनर मिसेस ईशा विनर झालेल्या आहेत. देसाई म्हणाले, अरे वा, स्मार्ट आणि इंटेलिजंट आहे. गुड. रियांश मिस्टर रियांश, कॉंग्रॅच्युलेशन. ईशा, तुमचं सुद्धा. आणि त्याने ईशासमोर हात पुढे केला. ईशा पण त्याच्या हातामध्ये हात देण्यासाठी थोडीशी घाबरतच होती. तिने रियांशकडे पाहिलं. रियांशने त्याचा हात स्वतःच्या हातामध्ये घेतला आणि रियांश देसाईला म्हणाला, थँक्यू मिस्टर देसाई. देसाई रियांशला म्हणाले, तुमच्या पार्टनर खूप एम्बॅरस फील करतायत का? रियांश म्हणाला, अजिबात नाही. पण तिला मीच काहीतरी रोज घालून दिलेले आहेत. तेच फॉलो करतीये ती. आता फक्त 4 गेम राहिल्यात, हो ना? देसाई म्हणाले, हो. किती दिवस लागतील अजून? कारण की खूप दिवस मी इथे राहू शकत नाही. तुमचे जे काही गेम असतील ते लवकर घ्यायला सांगा. देसाई म्हणाले, परवा हॉटेलचं ओपनिंग आहे. फक्त उद्यापर्यंतच गेम होतील. रियांश म्हणाला, ओके. आणि त्याने ईशाच्या हाताला धरलं आणि तिला घेऊन दुसरीकडे निघून गेला. मॅनेजर देसाईला म्हणाला, सर, मिसेस ईशा खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट आहेत. देसाई त्याला म्हणाला, नुसती इंटेलिजंट नाही आहे ती, तर दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि सेक्सी आहे. असं तो तिच्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहून म्हणाला. पण रियांश नुसता तिच्या अवतीभोवतीच असतो. अजिबात तिला एकटीला सोडत नाही. मॅनेजर देसाईला म्हणाला, सर, मला नाही वाटत तुमची डाळ इथे शिजवून देईल हा रियांश. बघा, काय प्रयत्न करता आला तर. फक्त उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे, सर. इतका घाणेरड्या विचारांचा होता मिस्टर देसाई. आल्यापासून त्याचा ईशावरती डोळाच होता. रियांशने त्याला चांगलंच ओळखलं होतं की तो कसा आहे. म्हणून रियांश ईशाला अजिबात एकटं सोडत नव्हता. मॅनेजर देसाईला म्हणाला, सर, पुढचा गेम काय असणार आहे? देसाई मॅनेजरच्या कानामध्ये काहीतरी बोलला आणि मॅनेजर हसला. त्याला म्हणाला, ओके, आता फक्त आपण मजा बघायची. देसाई मॅनेजरला म्हणाला, मला पण पाहायचं आहे आता कसा प्रोटेक्ट करतोय तो ईशाला. मॅनेजर स्टेजवरती गेला आणि त्याने अनाउन्समेंट केली, पहिली गेम आता संपलेली आहे आणि विनर कोण आहे हे आपल्याला कळलेलंच आहे. आता पुढचा गेम खेळण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात ना? आणि 5ही जोड्या म्हणाल्या, हो, आम्ही तयार आहोत. जे हारले होते त्यांना आता जास्त जोश आला होता. कारण की आता त्यांनाही जिंकायचं होतं. रियांश ईशाच्या कानात हळूच म्हणाला, ईशा, आता पहिला राऊंड आपण जिंकलो आहे आणि बाकी सगळे हरले आहेत. पण त्या सगळ्यांचे चेहरे बघ. आपण जिंकलो तरी आपण कधीच कुणाला हलक्यात घ्यायचं नसतं. आपल्याला
आता हा राऊंड सुद्धा जिंकायचा आहे, समजलं? ईशा म्हणाली, हो सर. मॅनेजरने पुढील गेमची अनाउन्समेंट केली. पुढील गेम असा असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पार्टनर बदलावे लागतील. इथे म्युझिक चालू होईल आणि तुम्हाला सलग 2 तास डान्स करावा लागणार आहे. रियांशने या खेळावरती ऑब्जेक्शन घेतलं. रियांश म्हणाला, व्हॉट इज नॉनसेन्स? हा कुठला गेम आहे? मिस्टर देसाई स्टेजवरती आले आणि रियांशला म्हणाले, मिस्टर रियांश शांत व्हा. हा फक्त गेम आहे आणि 2 तास फक्त तुम्हाला कंटिन्यू डान्स करायचा आहे. त्यानंतर कुठलाच गेम नाही. जे कुठले गेम होतील ते उद्या होतील. बाकीचे सगळे तयार आहात का? तर बाकीचे सगळे म्हणाले, हो. रियांशला आता मिस्टर देसाई आणि त्या मॅनेजरचा खूप राग आला होता. रियांश ईशाला म्हणाला, मला ही गेम पटत नाहीये. आपण दोघेही गेम खेळायची नाही. काही गरज नाही डान्स वगैरे करायची. ईशा म्हणाली, सर प्लीज, आपण असं गेम अर्धवट सोडून जाऊ शकत नाही. आत्ता इथपर्यंत आलोच आहोत, तर हे जे सांगतील ते आपल्याला ऐकणं भाग आहे आणि आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचं काय? सगळे तुम्हालाच म्हणतील. रियांश सरांनी लवकर हार मानली म्हणून मी तयार आहे. रियांश म्हणाला, ईशा, डान्स कॉम्पिटिशनमध्ये तू माझ्या शेजारीच थांबायचं, लांब कुठेही जायचं नाही. ईशा म्हणाली, हो. रियांशच्या सगळं लक्षात येत होतं की हा देसाई मुद्दामून करत आहे आणि रियांशला त्याचा खूप राग आला आणि तो ईशाला म्हणाला, ईशा शटअप, मला ह्या गेमवरती ऑब्जेक्शन आहे आणि मी त्याला बोलणार. ईशा मनातच म्हणाली, जाऊ देत, आपण शांत बसलेलंच बरं. रियांश देसाईला म्हणाला, मिस्टर देसाई, मला थोडं तुमच्यासोबत बोलायचं आहे, प्लीज. मिस्टर देसाई खाली आले. रियांश देसाईला म्हणाला, तुम्हाला पार्टनर वेगवेगळे करायची काहीच गरज नाही. तसंही पार्टनर वेगळे करून ह्या गेमला काही मज्जाच येणार नाही. प्रत्येकाचा पार्टनर त्याच्याजवळ असला की दोघेही एकसारखं परफॉर्म करतील आणि बाकीच्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. रियांशने सगळ्यांचा विचार घेतला. काय मग, बरोबर बोलतोय ना मी? सगळे म्हणाले, हो. आता देसाई तरी काय बोलणार? देसाईचा हा डाव रियांशने उधळून लावला होता आणि शेवटी त्यांनी त्याच्या मनासारखंच केलं. 5 मिनिटांनी गेम चालू होणार होता. रियांश ईशाला म्हणाला, ईशा, तुला डान्स करता येतो ना? आणि जरी येत नसला तरी डोंट वरी, मी आहे ना. माझ्या स्टेपवर नाचशील ना? ईशा म्हणाली, सर, मला डान्स करता येतो, पण फक्त भरतनाट्यम. हा कपल डान्स करायला मला थोडंसं ऑकवर्ड फील होत आहे. रियांश थोडा चिडला आणि तिला हाताला घट्ट पकडलं. ऑकवर्ड फील होतंय म्हणजे तुला दुसऱ्या कोणासोबत डान्स करायला तू तयार झाली होतीस, हो ना? आणि आता माझ्यासोबत डान्स करायला लागतोय म्हणून ऑकवर्ड फील होतंय का तुला? ईशा म्हणाली, मला असं नव्हतं म्हणायचं, पण तुमच्यासारख्या खडूस पुढे काय बोलणार इतक्यात? रियांश तिला म्हणाला, बोल बोल, तुझ्याकडे नंतर पाहतो. मला खडूस बोलतेस ना? ईशा म्हणाली, हो. खडूसच आहात, 1 नंबरचे. रियांश ईशाला म्हणाला, ईशा,
मॅनेजर म्हणाले, सगळे कपल रेडी आहेत ना? सगळे येस म्हणाले आणि तेवढ्यात सॉन्ग चालू झालं. सॉन्ग पण खूप रोमॅन्टिक होतं. रियांशने तिच्यासमोर हात पुढे केला. सॉन्गची पहिली सुरुवात, मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो, तू जो साथ है तो फिर ये जहां तेरे प्यार में हो जाऊ फना. रियांश फक्त आणि फक्त ईशाच्या डोळ्यांमध्ये पाहत होता. ईशाला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. रियांश तिला गोल गोल फिरवायचा, त्याच्या एका हातावरती घ्यायचा, तिचे दोन्ही हात वर करायचा आणि अगदी बेधुंद होऊन तिला त्याच्या तालावरती नाचायला भाग पाडत होता. वातावरणसुद्धा खूप छान झालं होतं. नुकतीच संध्याकाळ झाली होती. सगळीकडे लाइटिंग लागल्या होत्या आणि त्यामध्ये हे कपल डान्स करत होते. रियांश हळूहळू ईशाच्या कानात म्हणाला, ईशा, आता खरं मला गेम चालू झाल्यासारखं वाटतंय. ईशा म्हणाली, सर, तुम्हाला असं वाटत होतं ना की मी दुसऱ्या कोणासोबत डान्स करू नये? रियांश म्हणाला, अजिबात नाही. मला तुझ्यावरती विश्वास नाहीये. ईशा म्हणाली, हो का? खरंच माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? हे तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा बरं की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही. रियांश म्हणाला, ईशा, डान्सवरती फोकस कर. खूप प्रश्न पडत असतात तुला. ईशा त्याला म्हणाली, नुसते प्रश्न पडत नाहीत, मला त्या प्रश्नांचं उत्तर देखील हवं असतं. दोघेही कंटिन्यू डान्स करत होते. बाकीचे 2-3 कपलने आधीच हार मानली होती. रियांशसोबत एक कपल फक्त टिकलं होतं. शेवटचा अर्धा तास राहिला. तेही दोघेजण खूप दमले आणि त्या मुलाच्या पार्टनरला जास्त डान्स करता येईना. तिचे पाय दुखायला लागले आणि ते दोघेही हारले. फक्त ईशा आणि रियांश शेवटपर्यंत टिकले. ईशाचे पाय दुखायला लागले, पण तिने अजूनही हार मानली नाही. रियांशच्या पण अंगातून घामाच्या नुसत्या धारा निघत होत्या. रियांश ईशाला म्हणाला, ईशा, दमलीयस का तू? ईशा म्हणाली, सर, नाही, एवढं काही नाही झालं, पण पाय आता खूप दुखायला लागलेले आहेत. रियांशने तिला पटकन उचलून घेतलं. ईशाने त्याच्या गळ्यात तिचे दोन्ही हात टाकले. रियांशने तिला गोल गोल फिरवलं आणि तिला म्हणाला, ईशा, अजून थोडी साथ देशील ना मला? आणि हे बोलताना रियांशच्या डोळ्यातनं थोडंसं पाणी आलं आणि त्याने ईशाला कळून पण दिलं नाही. त्याने ईशाला खाली ठेवलं आणि ईशाला म्हणाला, अजून फक्त 10 मिनिटं, मग आपण जिंकू. आपल्यासोबत कोणीच कॉम्पिटिशनला राहिलं नाही आहे. बघ जरा आपल्या आजूबाजूला, तुला कोण दिसतंय का? ईशाने डान्स चालू झाल्यापासून फक्त तिच्या डान्सवरतीच फोकस केला होता. ती फक्त रियांशच्या स्टेपवर नाचण्यात गुंग होती. शेवटची 10 मिनिटे पण त्या दोघांनी कंप्लीट केली आणि ईशाने रियांशला मिठीच मारली. ईशा खूप थकली होती. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. तेव्हा कुठे ईशाला भान आलं. आणि सगळ्यांनी परत त्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन केलं. देसाई केव्हाच निघून गेला होता. मॅनेजरने ते दोघे विनर झाले असं डिक्लेअर केलं. त्याने देसाईला पण सांगितलं, आता ही गेममध्ये ईशा आणि रियांश सर विनर झाले आहेत. रियांश
ईशाला म्हणाला, थँक्यू सो मच पार्टनर. ईशाला त्याने तिथे खुर्चीवरती बसवलं. तिला पाणी हवं होतं. ईशाने पाणी पिलं आणि म्हणाली, सर मी रूममध्ये जाऊन थोडासा आराम करते. माझे पाय खूप दुखायला लागलेले आहेत. रियांश ईशाला म्हणाला, चल मी पण येतो तुझ्यासोबत. ईशा म्हणाली, सर तुम्ही थांबा इथे, मी जाईन. रियांश म्हणाला, मी येतो. असं म्हटलं ना मी. ईशा म्हणाली, बरं बाबा चला. ईशा पटकन उठणार तेवढ्यात तिचा पाय थोडासा लचकला आणि ईशा खूप रडायला लागली. तिला वेदना असह्य होत होत्या. रियांशने पटकन तिच्या कमरेमध्ये हात घातला आणि तिला उचलली आणि तो बेडरूममध्ये घेऊन आला. ईशाला खूप दुखत होतं. ईशाने रियांशची कॉलर एकदम घट्ट पकडून ठेवली होती. रियांश म्हणाला, दाखव मला कुठे दुखतंय. आणि हे काय एवढं पटकन उठायची काही गरज होती का? ईशा म्हणाली, डान्स करताना मगाचपासूनच पाय दुखत होते. रियांश तिला म्हणाला, अगं ईशा थांबलो असतो मग आपण, तुला एवढा त्रास होत होता तर. ईशा म्हणाली, आणि मग आपण हरलो असतो. त्याचं काय? रियांश म्हणाला, त्यात काय एवढं, हरलो असतो तर हरलो असतो. ईशा त्याला म्हणाली, पण मला हरायचं नव्हतं आणि तुम्हाला पण हरवून द्यायचं नव्हतं. आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.